नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. चला तर आज आपण खोबऱ्याची चिक्की बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे, सुकं खोबरं आहे ते. त्याचबरोबरीने 1 वाटी चिक्कीचा गूळ घेतला आहे, तूप घेतला आहे आणि खाण्याचा सोडा आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण साहित्य बघितलेलं आहे. आता गुळाचा पाक करणार आहोत, पण त्या अगोदर आपण लाटणं आणि पोलपाटाला तुपाने ग्रीस करून घेणार आहोत. कारण आपण पाक केल्यानंतर आपल्याला तेवढा वेळ नसतो. त्यासाठी अगोदर आपण पोलपाट आणि लाटण्याला आपण जे साहित्य वापरणार त्याला ग्रीस करून घेऊ. मी वाटीही वापरणार आहे, त्यासाठी वाटीलाही ग्रीस करून घेतलं. चला तर आता आपण गुळाचा पाक करणार आहोत. गॅसवर कढई ठेवून घेतली. गॅस जोरातच ठेवणार आहोत. आता 1 चमचा तूप टाकूया. कढई गरम होण्यासाठी गॅस जोरातच ठेवला आहे. त्यामध्ये आता 1 वाटी गूळ टाकणार आहोत. गूळ चांगला पगळेपर्यंत गॅस जोरात ठेवायचा. थोडासा गूळ मेल्ट होत आला का त्यामध्ये आपण 1 चमचा पाणी टाकणार आहोत. त्यामुळे गुळाचा पाक चांगला होतो आणि कढईला चिटकतही नाही. चांगल्या प्रकारे पाक तयार करून घ्यायचा. आपल्याला चिक्की कुरकुरीत हवी आहे, त्यासाठी पाक कडक करायचा आहे. किती वेळाने कोणता पाक तयार होतो हे मी तुम्हाला दाखवेलच आणि आपल्याला कधी थांबायचं आहे तेही दाखवेल. 1 ते 1.5 मिनिटानंतर गूळ चांगल्या प्रकारे वितळून गेलेला आहे. आता त्याला बबल्सही आलेले आहेत. आता 2 मिनटं चांगलं मंद आचेवर शिजवून घेऊया. अजून तो तयार झालेला नाही आहे पाक, पण मी तुम्हाला चेक करून दाखवते. चेक केला होता. आता हे दुसऱ्यांदा चेक करत आहे. गोळी चांगल्या प्रकारे तयार झाली आहे. आता आपल्या चिक्कीचा पाक तयार झालेला आहे. तर आता आपण पटकन गॅस बंद करून थोडं खोबरं टाकून घेणार आहोत. त्यात किती बसेल तेवढंच प्रमाणात आपण त्यात खोबऱ्याचा किस टाकणार आहोत. मिक्स करत राहायचं. ही प्रोसेस खूप पटपट करावं लागते. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. थोडं करून आपण यात सर्व खोबरं टाकणार आहोत. पटकन टाकलं तर ते चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही. त्यासाठी मी हे थोडं आता सर्व टाकून दिलं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचा एक चांगला गोळा तयार करून घेणार. या स्टेजला आपल्याला पटपट हात चालवायचा आहे. आता आपण हे ग्रीस केलेल्या पोलपाटावर काढून घेऊ. आता वाटीलाही आपण ग्रीस करून घेतलेलं आहे. हे खूप गरम आहे, त्यामुळे हातानेही करायचं नाही. तूप लावलेल्या वाटीने आपण हे चांगल्या प्रकारे पसरून घेऊ. व्यवस्थित पसरून घेणार आहोत. आपल्याला चिक्कीची जेवढी जाडी हवी आहे, पातळ हवी आहे, त्याप्रमाणे आपण हे लाटून घेऊ. ही प्रोसेस आपण पटपट करणार आहोत. नाहीतर चिक्कीचा गूळ जर कडक झाला तर काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी आपण हे पटपट लाटून घेणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण पातळ जाड ठेवू. हे लाटून झालं आहे. आता त्यावर मी पंपकिन सीड्स लावते आहे. ती लावण्याची काही गरज नाही, फक्त छान दिसावं म्हणून लावत आहे. नाही लावले तरी चालेल. कोणतीही वस्तू छान दिसली तर आपल्याला पटकन खाऊशी वाटते, त्यासाठी हे लावत आहे. बाकीची काहीही गरज नाही. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबही करा. आता आपण पंपकिन सीड्स लावून घेतले आहेत. त्यावर एक वाटी फिरवून घेतली, त्यामुळे ते चांगले आतमध्ये जाऊन बसतील. आता आपण सुरीने चांगले कट करून घेऊ. तुम्हाला जो आकार हवा असेल त्या आकारात तुम्ही ही चिक्की कट करून घ्या. कट मारून घ्यायचा आहे फक्त. तुम्हाला जो आकार हवा असेल, लहान मोठी चिक्की, त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या. अर्धा तास तसंच बाजूला थंड होण्यासाठी ठेवली होती चिक्की. आता आपण ते कट करून घेणार आहोत.
किती छान प्रकारे आपली चिक्की तयार झाली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे तुमच्या एका सबस्क्राईबमुळे, एका लाईकमुळे मला मोटिवेशन मिळतं आणि मी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल.